आणि या अभंगातून ज्ञानोबा गुरुचा मोठेपणा सांगतात. जीवनामध्ये कशात बी चूक होऊ द्या, ती चूक भरून काढता येईल. पत्नी करण्यात हुकली, चूक भरून काढता येईल. जमीन घेण्यात हुकली, चूक भरून काढता येईल. मुलगा होण्यात हुकला, चूक भरून काढता येईल. ती एका अवस्थेची चूक आहे, एका जन्माची चूक आहे. पण गुरु करण्यात जर हुकले तर कल्प जातील, वर्ष जातील, यात नवल नाही, पण चूक भरून निघणार नाही. विठ्ठला म्हणून आमच्याकडे एक मन असायचे, बा पाणी पिना छान के आणि गुरु करणा पैशान के. कोणाला गुरु म्हणी जाऊ नये. हलवून खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. विठ्ठला मध्ये गुरुला मोठं स्थान आहे. नरदेहात आल्यानंतर त्याने श्रीगुरूची गाठ घेतली पाहिजे, श्रीगुरूची सेवा केली पाहिजे. वैकुंठवासी घोले बाबा सांगायचे, विठ्ठल बाबा घोले म्हणायचे, बाबा गुरुने सेवा इच्छे जाऊ नये, पण शिष्यानं केल्याशिवाय राहत जाऊ नये. कारण गुरुचा बाणा असतो, नाही इच्छू सेवा स्वइच्छा जगाची, नाही इच्छू सेवा नाही इच्छू सेवा स्वइच्छा जगाची, नाही विष्णू सेवा स्वइच्छा जगाची, अवज्ञा देवाची घडते, अवज्ञा देवाची घडते, अवज्ञा देवाची घडते, अवज्ञा देवाची घडते. नाही इच्छू सेवा स्वइच्छा जगात, अवज्ञा देवाची घडते, अवज्ञा देवाची घडते. नोहे विष्णू सेवाया आयुष्या देवाची घर गेली, आयुष्या देवाची घर गेली. नाही इच्छू सेवा स्वइच्छा जगाची. जगाकून गुरु कधी सेवा इच्छित नसतात. काय इच्छित नसतात? ते शिष्याला देवासारखं मानतात. जर शिष्याकडून सेवा घेतली तर अवज्ञा देवाची घडे तेने, शिष्याची जो नेगे सेवा माने देवा सारखे, त्याचा फळे उपदेश. विठ्ठल गुरुचं महत्व सांगितलेले. जीवनामध्ये कशात बी चूक होऊ द्या, ती चूक भरून काढता येईल. पण गुरु, आम्ही भाग्यवान आहेत की आम्ही पामर असलो तरी आम्हाला गुरु चांगले मिळाले. समोर ज्यांचा फोटो आहे, ज्यांचं अंतकरण मोठं होतं, म्हणून त्यांना मोठे बाबा म्हणायचे. एक मुलगा बाबांच्या, मोठे बाबांच्या विरोधात बोलला. मी म्हणलो, बाबा त्याला संस्थेत कशाला ठेवता तुम्ही, तो तुमच्या खिलाफ बोलतो. मोठे बाबा म्हणले, तो अजून दुसऱ्या वर्षाला आहे, तो तिसऱ्या वर्षाला गेला, त्याला ज्ञानेश्वरी कळन. मग ज्ञानेश्वरी कळाल्यानंतर तो लोकांबरोबर विरोध करणार नाही. जर त्याला ज्ञानेश्वरी कळाली असती त्याने विरोध केला असता का? किती मोठा अंतकरण. कारण महाराज हिमालयाच्या तोडीचे माणसं आहे. मोठे बाबा असतील, नतशिंगबा असतील, विठ्ठल बाबा घुले असतील, वैद्य बाबा असतील, रामचंद्र बाबा बोधे असतील. बोधे बाबांनी कीर्तन केले नाही, पण कीर्तनकाराची सासू होते. अनुष्ठाने जगा देत वडील जे, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची हो निमृत. अनुष्ठाने जग, आम्ही पामर आहेत पण आमचे काना तृप्त झाले, त्यांचं श्रवण घडलं.
आणि आमचे डोळे तृप्त झाले असे महात्मे पाहायला मिळाले. विठ्ठला आता या मंडळीतले फक्त आता जुन्या काळातले एक कुरेकर बाबा आहेत. महाराज एवढं वय झालं पण अजून 3 पत्राच्या रूम मध्ये आहेत. याला म्हणते अवस्था. बुवाची अवस्था पाहिली पाहिजे, बुवाची व्यवस्था पाहत जाऊ नये. मूर्ख लोक व्यवस्थेकडे पाहत असते आणि शहाणे लोक अवस्था पाहत असते. अरे ज्ञानोबा तुकोबा यांची अवस्था होती, व्यवस्था नव्हती. आमची व्यवस्था आहे पण अवस्था नाही. विठ्ठल कारण असे गुरु मिळणं अवघड आहे. मला गुरु म्हणून घेणारे, शिष्याच्या डायऱ्या करणारे भरपूर आहेत. डायऱ्या भरलेल्या आहेत, इकडे इतके शिष्य, तिकडे तितके शिष्य. पण लोभी गुरु, लालची चेला, दोन्ही नरक में ठेलम ठेला. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, चंद्रशेखर महाराज सांगत असते, हे गुरु काय करते, मच्छिंद्र बाबा शिष्याजवळ पैसे देते आणि शिष्य त्याच्या बाटल्या आणतो. बाटल्या म्हणजे पाण्याच्या बाटल्या नाही. आणि दोघं समेरामेनं पिते. मग पर स्त्री मद्यपान पेंड खान माजविले, तो का म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. विठ्ठला आमच्या जीवनात हे महात्मे मिळाले, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते. अरे विद्यार्थ्याला फीस नाही आणि गुरुजीला पगार नाही, अशी संस्था म्हणजे सद्गुरु जोग महाराज. विठ्ठला अरे अशी मंडळी होऊन गेली. एखाद्या वेळेस विचारलं, बुवा तुम्ही संस्थेत जेवायला नव्हते? ते म्हणले आज मी पाठ घेतला नाही. काय घेतला नाही? पाठ घेतला नाही, मी संस्थेचं अन्न खाणार नाही. आपण काहीच करीत नाही पण खाल्ल्याशिवाय. कारण आम्ही शाळेत असताना आम्हाला एक SP रोकडे शिक्षक होते इंग्लिशला. ते म्हणायचे, शर्म उसे आती है जो शर्म से शर्माती, लेकिन हम बेशर्मे शर्म हमें शर्माती. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कृती. असे जीवनात गुरु मिळणं कठीण आहे. पण अशा गुरुची किंमत कळणारे बी थोडे लोक आहेत महाराज. पुष्कळ समाज आहे त्यांना पांचट कीर्तन आवडते. सगळे पांचट लोक नाहीत पण पुष्कळ पांचट आहेत. बोटावर मोजणे इतके लोक चांगले आहेत. त्यांना चिंतन आवडतं, आत्मचिंतन करा वाटतं. पण पुष्कळ समाज असा आहे, विनोदाची कथा घोडवा. अरे कीर्तनकाराच्या जातीनं विनोद करणं या जगाचा अमुचा विनोद, ते जगा मरण करती भाव ही न देखो वेखी. ही नाटकं करण्याची जागा नाही, ही नारदाची गादी. तुम्हाला जर नाटकं करायची तर उघडे तमाशे करा, पण कीर्तनाचा तमाशा करीत जाऊ नये. आणि जो करील त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागल, त्या ठोणाऱ्याला भोगावं लागल आणि करणाऱ्यालाही भोगावं लागल. अल्लाह के दरबार में देर है मगर अंधेर नहीं. विठ्ठला पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. आज करताना तुम्हाला गोड वाटायला पण भोगे कळो येईल अशी. आणि असं वागणारे, असं परमार्थाचं वाटोळं करणारे ते माजलेले लोक राहते. मला लटीक येते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण. आमचे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले सांगायचे,
की कीर्तनात आपल्या पदरचं बोलत जाऊ नये. संताचं, वेदातलं, शास्त्रातलं, पुराणातलं, संत वाङ्मयातलं प्रमाण दिलं पाहिजे आणि आपण बाजूला झालं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. संताचं प्रमाण दिलं पाहिजे, वेदातलं प्रमाण. आणि कीर्तनकाराच्या जातीनं नारदाच्या गादीवर वेदातले, शास्त्रातले, पुराणातले प्रमाण घेऊन श्रोत्याला मी देव कळण असं बोललं पाहिजे. पांचट विनोद करून समाजाच्या वेळेचा खाना खराबा करणं हे कीर्तनकाराच्या जातीला उचित नाही. विठ्ठला म्हणून जीवनामध्ये गुरु मिळाले पाहिजे. गुरुचं पण सामान्य लोकाला गुरुचं महत्व कळत नाही. मला सामान्य माणसाला गुरुचं, संताचं महत्व कळत नाही. सामान्य माणसाला काहीच कळत नाही. त्याची गोष्ट सोडून द्या, त्याच्या अज्ञानात भर आहे. पण ज्यांनी थोडंफार शास्त्र पाहिलं हा दुसरा वर्ग आहे. आपातता श्रवण केलं त्याला देखील गुरुचं महत्व कळत नाही. त्याची गोष्ट सोडून द्या. अरे ज्यांनी योग केलेला आहे आणि तो योग सिद्धीला नेलेला आहे, मधा सोडलेला नाही, अशा योग्यालाही संताचं, गुरुचं महत्व कळत नाही. मला गुरुवरे शेखर महाराज सांगत असते, एक योगी त्यांनी असा योग केलेला आहे की तो वाऱ्यावर आसन टाकू लागला. दुसरा योगी तो अंतराळात पायी चालू लागला, योग सिद्धीपर्यंत नेला. तिसरा योगी तो 100 वर्षापूर्वीच सांगू लागला, 100 वर्षानंतरच सांगू लागला. असे सिद्ध योगी आहेत. असे सिद्ध योगी जरी असले पण महाराज म्हणतात त्यांना संताचं, गुरुचं महत्व पटत नाही. पाहुणा घालवेल पालान, घालवेल पालान. पवन म्हणजे वारा आणि पालान म्हणजे हत्ती. हत्तीवर एक अंबरी असती आणि त्या अंबरी जे आसन असतं त्याला पालान नाव असतं. हत्तीवर अंबरी आणि अंबरीमध्ये जे आसन टाकलं असतं त्याला नाव असतं पालान. घोड्यावर जे आसन असतं त्याला नाव असतं खोगीर. काय म्हणते त्याला? आणि गध्यावर आसनच नसतं. मग हत्तीवर जसं आसन टाकतो तसं वाऱ्यावर आसन टाकू लागला. पाहुणा घालवेल पालान. योग योगी शिडीचा आधार न घेता पायी चढवेल गगन. दुसरा योगी 100 वर्षापूर्वीच सांगू लागला, 100 वर्षानंतरच सांगू लागला. महाराज म्हणले एवढे जरी सिद्ध योगी असले पण अशा सिद्ध योग्यालाही गुरुचं महत्व कळत नाही, संताचं महत्व कळत नाही. परित्या साधूचे न कळे. यांची गोष्ट सोडा. अरे 4था वर्ग आहे तो अजान सिद्ध आहे, त्यांनी योग केलेला नाही. गुरुवरी शेखर महाराज सांगत असते त्यांना अजान सिद्ध का म्हणायचं? त्यांनी योग केला नाही पण योगाच्या सिद्धी त्यांच्याकडे आहेत. असे इंद्रादिक देव त्यांनी योग केलेला आहे का नाही पण योगाच्या सिद्धी त्यांना प्राप्त आहेत. पण अशा अजान सिद्धालाही गुरुचं महत्व कळत नाही. न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका. न कळे तो साचार ब्रह्मादिका. न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका. न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा
महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मदेव आदी करून आजान सिद्धाला संताचं गुरुचं महत्व कळत नाही महाराज. आणि जर कळालं असतं तर इंद्रानं आपल्या गुरुनं दिलेला फुलाचा हार हत्तीच्या सोंडीत अडकेला नसता. विठ्ठल 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 विठ्ठल. का हत्तीच्या सोंड गुरुचं महिमान कळालं नाही. अरे यांची गोष्ट सोडा, जे संत पदवी घेण्याकरता निघालेत आणि संत पदाची पहिली पायरी चढलेत, अशा संत पदाच्या 2 पायऱ्या. संत त्याला म्हणायचं ज्याला परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान झालेले. परोक्ष ज्ञान देवाचं अस्तित्व रूपानं ज्ञान होणं याला परोक्ष ज्ञान, आणि देवाचं आत्मत्वानं ज्ञान होणं याला अपरोक्ष ज्ञान. वैकुंठवासी गुले बाबा पंचदशी शिकवताना सांगायचे, अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव तत्, आणि अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारस्य उच्यते. विठ्ठला देव आहे, 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 देव अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाह्य, जवळी आम्हा अंतर्बाह्य देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे, देव आहे, देव आहे हे परोक्ष ज्ञान आहे. पण देव कोण आहे? जवळी आम्हा अंतर्बाह्य हे अपरोक्ष ज्ञान आहे. अस्तित्व रूपानं ज्ञान याला मग परोक्ष ज्ञान होणं याला पहिली पायरी म्हणायचं, आणि दृढ अपरोक्ष ज्ञान होणं याला संत पदाची 2री पायरी म्हणायचं. मग जो संत पदाची पहिली पायरी चढलेला आहे, ज्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे, अशा परोक्ष ज्ञानालाही गुरुचं महत्व कळत नाही महाराज. आणि परोक्ष ज्ञान साधन असतं. गुरुवरे वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल बाबा घोडे सांगायचे, बुवा ज्याला परोक्ष ज्ञान गुरुमुखातून झालेले त्यांनी शब्दपूर्वक बुद्धी पुरस्सर केलेलं पाप जळतं. एकादशी दिवशी भाकरी खाऊ नये हे आपल्याला कळतं, पण तरी खाल्ली, मग कसं पाप झालंय? बुद्धी पुरस्सर. असं केलेलंही पाप जाळण्याची ताकद परोक्ष ज्ञानात आहे. परोक्षम ब्रह्म विज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम. हे भस्म करण्याची ताकद परोक्ष ज्ञानात आहे. पण अशा परोक्ष ज्ञानालाही गुरुचं महत्व कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम, महिमा तो बहु दुर्गम, महिमा तो बहु दुर्गम, महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिक शाब्दिक म्हणजे पोपटपंची नाही, हे गप्पा मारणार यायला शाब्दिक म्हणायचं नाही. ज्यांना परोक्ष ज्ञान झालं गुरुमुखातून, घरच्या घरी नाही, गुरु घरी राहिला आणि गुरुमुखातून ज्याने परोक्ष ज्ञान ऐकलं, अशा परोक्ष ज्ञानाला तुकोबरा शाब्दिक म्हणतात. येडपट मधात गप्पा मारणं याला शाब्दिक नाही म्हणत. आणि अशा परोक्ष ज्ञानालाही गुरुचं संताचं महत्व कळत नाही. आता याच्या पुढचे राहिले संतच. 2री पायरी म्हणल्या संतच का नाही? आता हे जरा आघावपणाचं बोलणं आहे पहा. हे खरं नाही,
पण संताचं महत्व संतालाही कळत नाही. कळतं का? कळतं का? कळत नाही ना. मग भक्ताचा महिमा भक्त जाणत कसं काय म्हणले? भक्ताचा महिमा तो का म्हणे अंगे व्हावे ते, तुम्ही संत व्हा म्हणजे संताचा महिमा कळल. आणि मी काय म्हणलो? संताचा महिमा संताला कळत. मग हे खरं आहे का तुकाराम महाराज खरं आहे? मी म्हणतो संताचा महिमा संताला कळत नाही, आणि तुकाराम महाराज म्हणते कळतो. भक्ताचा महिमा मग खरं माझं का तुकाराम महाराजाचं? विठ्ठल मी सुरुवातीला म्हणलो हे माझं आगाऊपणाचं बोलणं, पण सिद्ध करता येतं. काय झालं पहा, नारद एकदा देवाकडे गेले. देवाकडे गेल्या देव निवांत होते. नारदाचं स्वागत केलं. या म्हणले नारदा. म्हणले आलो. देवा निवांत आहे का? म्हणले निवांत आहे. म्हणले मग देवा माझी एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला विचारायची. बऱ्याच दिवसाची विचारायची पण तुमच्या मागे गडबड असते. म्हणले आज निवांत आहे नारदा, आज विचारा. म्हणले काय? म्हणले मला बऱ्याच दिवसाचं विचारायचं तुम्हाला, संताचा महिमा काय? कोण विचारायलं? नारद विचारायले. देव हसले. नारद म्हणले देवा कोण हसले तुम्ही? बऱ्याच दिवसाचं मला तुम्हाला विचारायचं होतं ना, आज विचारलं तुम्ही हसले. म्हणले काय नाही. मग सांगा ना देवा तुम्हाला टाइम येतं. म्हणले नारदा तुम्ही पूर्व दिशेला जा, एका काठीवर सरड्या आहे आणि तो सरड्या तुम्हाला संताचा महिमा सांगा. नारद पूर्व दिशेला गेले. जावाटाना नारदा वाटलं देवानं सांगावं, सरड्याकडे कुठं धाडतं मला. पण आता देव म्हटले. नारद पूर्व दिशेला चालत गेले. एका काठीवर सरड्या होता. आता ज्याला विचारायचं त्याला आदराने विचारलं पाहिजे का नाही? सरड्या असू द्या. नारदानं हात जोडले आणि म्हणले सरडे दादा, सरड्या नाही म्हणले, सरडे दादा संताचा महिमा काय? महाराज सरड्यानं नारदाला निहाळून पाहिलं आणि गतप्राण झाला. सरड्यानं देह सोडा. नारद परत आले. म्हणले देवा सरड्याचं मेला. म्हणले मग आता पश्चिम दिशेला जा, एका झाडावर पोपट आहे, तो पोपट तुम्हाला संताचा महिमा सांगा. देव म्हणले नारदा तुम्ही सांगा ना, खालतं जा वरतं जा, कशाला करता आम्हाला? म्हणले नाही नाही जा तुम्ही. नारद गेले. पोपट दादा संताचा महिमा सांगा. जसं सरड्यानं केलं तसं पोपटानं केलं, पोपटही मेला. नारद परत आले. देवा पोपटही मेला. म्हणले नारदा आता एका ठिकाणी जा, आपल्या जवळ एक राजधानी आहे आणि तिथल्या राजाला आतापर्यंत पोरगत नव्हतं, त्याला वयाच्या शेवटी पोरग झालंय आणि तिथं पुत्र उत्सव चालू आहे, तुम्ही त्या पोराला विचारा. नारद म्हणले देवा सांगू वाटलं सांग, नाही तर सांगू नको. अरे सरड्याच्या मागं पुढं कोण होतं, पोपटाच्या मागं, हे मेले काय राहिले काय? तू सांगायला लागला आतापर्यंत त्या राजाला पोरग नव्हतं, वयाच्या शेवटी पोरग झालंय आणि त्याला संता, त्यांनी जर का ह्या पोपटासारखं सरड्यासारखं केलं, संताचा महिमा बोंबलं जाईल, माझा समाधी सोहळा होईल. काही गरज नाही म्हणले. देव म्हणले नारदा चिंता करू नका, आता तसं होणार नाही, तुम्हाला पोरग संताचा महिमा. नारद गेले महाराज, पण घाबरतच गेले जरा. त्याला वाटलं हे तिकडं आपण इकडं. जर पोरानं तसं केलं तर. नारदाला पाहिल्यानंतर राजाला आनंद वाटला. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. काय योग आहे आपला, आज आपल्या कुळामध्ये कुळदीपक जन्माला आलेला आहे आणि आज संत घरा आलेले आहेत. विठ्ठला नारदाचं स्वागत केलं. म्हणले नारदा काय पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा. संत नारदा तुमच्या कृपेनं मुलगा झाला, पाणी नंतर देतो, आधी मुलाला तुमच्या दर्शनाला आणतो. नारद म्हणले राजा चहा पाणी घेऊ दे, थोडं बसू दे. नारदाला वाटलं कसं होतं काय सांगावं, कारण ते पोपटाचं सरड्याचं मिटलं, ते कोण नव्हतं पाहला, पण ह्याला पोरगत नव्हतं, वयाच्या शेवटी झालं. आणि त्या पोरानं जर आपल्या मांडीवर तसं केलं तर मग राजा आपल्याला बाहेर जाऊ देईन का? आणू नको म्हणले, पण राजा काय ऐकलं नाही. राजानं आणलं
नारदाच्या मांडीवर. नारदाला घाम फुटला मला, उपरण ते घामानच भिजलं. आबा जुन्या महिला मुलाला मांडीवर घेतल्यानंतर मुलाला झोप लागा म्हणून मुद्दाम मांडी हलवायच्या, मांडीवर घ्यायच्या आणि झोप लागा. नारदाची मांडी आपोआपच हलू लागली. नारद त्या मुलाला हात जोडतात, म्हणले बाबू माझं काय गुंतलेलं नाही, मला का तुला विचारायचं नाही, पण मला देवानं पाठिलं. तुला सांगा वाटलं सांग, नाही तर सांगू नको, पण त्या सरड्यासारखं काही करू. ते पोरग हसायला लागलं. नारदा काय म्हणणे? ते म्हणले मला देवानं धाडे, तुला विचारायचं. मी देवाला विचारलं होतं, तुला विचारायला का मी आलेलो नाही, पण देवानं पाठविलंय. संताचा महिमा काय? त्या टायमाला ते मुलगा हसला, म्हणला नारदा पहिली भेट झाली तुमची तेव्हा मी सरड्या होतो, पण तुमचं दर्शन झालं, मला चांगला पोपटाचा जन्म मिळाला. दुसऱ्यांदा तुमचं दर्शन झालं, काय ताकद आहे नारदा तुमची. ब्रह्मज्ञानाला योग्य असणारा मनुष्य दे राजाच्या घरी मिळाला, याच्यापेक्षा संताचा महिमा मोठा कोणता. मग नारद कोण होते आणि काय विचारित होते? मग संताला महिमा कळतो का? मग मो खरं का तुकाराम महाराज खरं? आमचं आगावपणाच बोलणे, खरं तुकोबरायचंच हे महाराज. कारण वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले श्लोक सांगायचे पहा. विद्वानेव विजानाती विद्वजन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गृही प्रसव. विद्वानाची किंमत मूर्खाला कळणार नाही, पहिलवानाची किंमत उद्बत्ती छापला कळणार नाही. पहिलवानाची किंमत पहिलवानाला, विद्वानाची किंमत विद्वानाला, गुणवानाची किंमत गुणवानाला, आणि पांचट लोकांची किंमत पांचट लोकांना. मग संताचा महिमा, गुरुचा महिमा त्या अधिकार माणसालाच कळणार, दुसऱ्याला कळणार नाही. म्हणले महाराज तुम्ही एवढं गुरुचं वर्णन करायले, काय मोठेपण आहे? अरे गुरुचा मोठेपणा ज्ञानोबराय सांगतात. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, प्राण विसावा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा, गुरु विन देव तुझा, आता नाही त्रैलोकी, आता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, गुरु हा प्रेमाचा. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, गुरु हा प्रेमाचा गरू. अरे गुरुला लहान म्हणायचं नाही. काय मोठे पण गुरुचे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव, गुरु साक्षात परब्रह्म, गुरु परब्रह्म देवाचाही देव, परब्रह्म देवाचाही देव, परब्रह्म देवाचाही देव, परब्रह्म देवाचाही देव. तयासी मानव म्हणून ये, तयासी मानव म्हणून ये, तयासी मानव म्हणून ये. गुरु परब्रह्म देवाचाही देव. त्याला मानो, गुरुला मानो म्हणे जाऊ नये, आणि कोणाला बी गुरु म्हणे जाऊ नये. गुरु श्रोत्रिय असावे, गुरु ब्रह्मनिष्ठ असावे, आणि गुरु दयाळू असावे. त्यांचा शास्त्राचा अभ्यास असावा,
त्यांना ब्रह्मानुभव असावा आणि शिष्याला बोध करण्याकरता ते दयाळू असावे. हे 3 लक्षणं गुरुकडे असली पाहिजे. आणि शिष्य कोणाला म्हणत नसते. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, शिष्याकडं शिष्य कुलीनः शुद्धात्मा आदितवेदः पुरुषार्थ परायणः कुशलः दूरमुक्त मनोभवः असा शिष्य असावा. विठ्ठला शिष्य लय बावळट. जेवायला जातो का आज्ञा कशी मोडू, घागर भरून आणतो का तर पाय कसे सोडू. असे शिष्य काय कामाचे. मग शिष्य कुलीन असावा, शुद्ध चित्ताचा असावा, त्याचं वेदाचं अध्ययन असावं, तो त्याची बुद्धी टोकदार असावी आणि तो धर्म अर्थ काम मोक्ष परायण असावा आणि कामादी विकार त्याला आधीच सोडून गेलेले असावे. विठ्ठला आणि अशा शिष्यानं अशा गुरुची सेवा. कारण गुरु साधे नसते महाराज. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती. गुरुला ब्रह्म म्हटलेले पर गुरु साक्षात परब्रह्म म्हणले. गुरुचं कार्य काय असतं. गुरुला मग गुरुचं कार्य काय. गुरुला तुम्ही काय म्हणले, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. मग गुरुचं कार्य तेच आहे. ब्रह्माचं कार्य काय, जगाची निर्मिती करणं. गुरु जन्माला सांग देव म्हणे आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देव म्हणे आजी जन्म आलो, सांग देव म्हणे आजी जन्म सांगदेव म्हणजे मी सांगदेव नाही. योगीराज सांगदेव. सांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुचा बोध झाला. गुरुनी कृपा केली. शास्त्रामध्ये 3-4 कृपा आहेत. अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, ईश कृपा आणि गुरु कृपा. सगळ्यात श्रेष्ठ गुरु कृपा आहे. ज्याच्यावर गुरु कृपा झाली त्याच्यावर अंतकरण कृपा झाली, शास्त्र कृपा झाली आणि ईश कृपाही झाली. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. तुकोबरावर अंतकरण कृपा होती. मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा के. मनाची कृपा म्हणजे अंतकरणाची कृपा. जोपर्यंत अंतकरणाची कृपा होत नाही तोपर्यंत खऱ्या परमार्थाला सुरुवात नाही. अंतकरण कृपा. दुसरी शास्त्र कृपा. ज्याच्यावर शास्त्र कृपा नाही त्याच्या अभंग पाठ होत नाही. झाला तर कळत नाही, कळाला तर अंगी बांधत नाही. विठ्ठला तुकोबरावर शास्त्र कृपा होती. वेदाचा तो अर्थ एराणी वाह. एराणी म्हणजे आपल्यासारख्याचे नाव नाही तिथं. एराणी म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण, धाब्यावर जेवणारे नाही. ब्रह्म जानाति ती ब्राह्मणा. ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा. असे दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर शास्त्री सारख्याचे नाव आहेत. आपलं कुठं दुरून टाकतात तिथं. एराणी व्हावा. काही काही तुकोबरायचे आपण कळायला कठीण आहे मला. एक जाई होतो माते न करी आम्ही विष्णुदास तैसे. म्हणजे आपल्यासारखे का. आपले छाटछुटाचे नावच नाही तिथं. तैसे न हो म्हणजे विश्वामित्रासारखे न हो. तैसे न हो म्हणजे ब्रह्मदेवासारखे न हो. तैसे न हो म्हणजे आपलं कुठं दुरून टाकावं तिथे. अशा मोठ्या लोकांच्या ना एराणी व्हावा
म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर शास्त्री सारखे इराणी व्हावा भार माथा विठला आणि तिसरी पांडुरंगाची तुकोबर पांडुरंगाची कृपा होती. पांडुरंगी सत्य केला अनुग्रह निर्सो निसंदेह बुद्धिभेद पांडुरंगा पिकली आशेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. आणि चौथी कृपा सत्य गुरु राये कृपा सत्य गुरुची सत्य कृपा सत्य गुरु राये सत्य कृपा केली पण मला सेवा घडी नाही परी नाही घडली सेवा. म्हणजे गुरुचीही कृपा होती पांडुरंगाची कृपा होती अंतकरणाची कृपा होती आणि शास्त्राचीही कृपा होती. विठ्ठला गुरुची कृपा होण्याकरता गुरुला प्रसन्न केलं पाहिजे. तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास. किती नाथ महाराजांची सेवा होती. महाराज नाथ महाराज गुरु घरी गेले बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी असते. बहिर्दिशेची जागा झाडून नाही हातानं नाथ महाराज साफ करायचे. अनन्य भक्ती ते अनुसरला. जनार्दन स्वामीनं पाहिलं कोण आहे ही जागा साफ करणारा. मी रोज बहिर्दिशेला तिथं जातो आणि ती जागा साफ करतो. कोण आहे लपून बसले. एकनाथ महाराज दिसले. डोळ्यातून पाणी आलं. महाराज हा माणूस नाही हा नव्हे मानवी विवेकाची मूर्ती. हा नव्हे मानवी विवेकाची मूर्ती. हलवे मानवी विवेकाची मूर्ती. हलवे मानवी विवेकाची मूर्ती. बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी असते. अनन्य भक्ती ते अनुसरला. देखो नि जनार्दन परम चिंतातूर हा पूर्ण अवतार गुरु भक्त. हा नव्हे मानवी विवेकाची मूर्ती. दया क्षमा शांती वशे अंगी. विठ्ठल असे गुरुन त्यांची आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. सर्व भावानं त्यांचं दास झालं. काया वाचा मनानं त्यांचं दास झालं पाहिजे. आणि मग अपेक्षित आपुले ते सांगितील पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. गुरु कोणाला बोध करीत नसतात आणि ज्याच्या जीवनात गुरुचा बोध होतो साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे. पण त्याच्याकरता तयारी लागते. महाराज काय लागते आपली मनोभूमी अंतकरण भूमी तयार करावं लागते. उग रिकिपी मे पाव आणि ब्रह्म बाता जमत का. विठ्ठल मग गुरुचं कार्य काय. गुरुचा मोठेपणा झाला. गुरु परब्रह्म आहेत पण त्यांचं कार्य काय ते शिष्याला जन्माला घालतात. ब्रह्मदेवाचं काम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. विष्णूचं काम काय पालन करणं. संत भागलिया मज वाहती लकडी संभाळिले 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 अनाथ. आपण अनाथ आहेत आणि आपल्यासारख्या अनाथाचा नाथ जनार्दन संभाळ करतात. आणि तिसरं भगवान शंकराचं महेशाचं गुरुर्देव महेश्वर. मग महेशाचं काय काम संहार करणं. शिष्याच्या अज्ञानाचा संहार करण्याचं काम गुरु करतात म्हणून त्यांना महेश. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विठ्ठला बरं जाऊ द्या. गुरुची गरज काय. काही लोक म्हणतात गुरुची गुरुचा मोठेपणा झाला गुरुचं कार्य झालं. गुरुची गरज काय. काय गरज आहे गुरुची. भाव धरून या कृपा करी हरितावर. गुरुची काय गरज इथं. खरंय का नाही महाराज. गुरुची गरजच आहे. लोकांना उगाच शब्दशः अर्थ काही बोलते मंडळी. एक जण म्हणला महाराज गुरुची काय गरज आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. आमच्याकडे एक रंगनाथ महाराज परभणीकरांचे शिष्य होते. मला वाटलं आपल्या हाताने याचे कान टोचण्यापेक्षा महात्म्या कळत नाही मला. मी म्हणलो महाराज हा म्हणतो गुरुची गरज काय. भाव धरून या. त्यांनी पहा कसे महात्मे माणसं. जुने लोक विद्वान होते महाराज. आता सारा बट्ट्याबोळ झाला. काही विद्वान आहेत आता
पण कमी आहेत आणि त्याचं कोणी ऐकायला तयार नाही. ते म्हणले तुझं लग्न झालं का? तो म्हणे आता नेमकं झालं. मग ते म्हणले आता नेमकं किती दिवस झाले? तो म्हणला 4 दिवस झाले. तुझी पत्नी कुठे? ते म्हणला तिकडे गेली माहेराला. मग म्हणले आता तुझी पत्नी जर म्हणली मी नांदायला जाचीच नाही, त्याला म्हटली तुझी नेमकं लग्न झालं होतं त्याचं, तुझी पत्नी जर म्हणली मी नांदायला जाचीत नाही तर मग तिला मुलगा होईन का? होईन का गुरुजी? ती पण तिचा भाव याच्यावरच आहे. सर्व भाव आहे पती, तिचा भाव आहे कोणावर? नवऱ्यावर. ती नवरा म्हणून नवऱ्यालाच पाहती, जगाला जग म्हणून पाहती. ध्यानात मनात पतीच आहे, फक्त नांदत नाही. मुलगा होईन का? अरे नांदून पोरं होत नाहीत, तर जी नांदतच नाही तिला होईन का? तसं आता इकडे घ्या, गुरु घरी राहून बौद्धपुत्र होत नाही, तो जो गुरु घरी राहिलाच नाही त्याला बौद्धपुत्र होईल का? विठ्ठला. मग गुरु घरी नांदलं पाहिजे. गुरु घरी राहायचं. नांदणं कशाला म्हणायचं? सगळ्याच्या आधी उठणं, सगळं काम तिनं करणं आणि सगळ्याच्या मागून झोपणं, याचं नाव नांदणं. जुन्या सुना नांदायच्या आणि सासा राहायच्या. आता सासा नांदात्यात आणि सुना राहत्या. मग गुरु घरी राहिले. गुरुची आवश्यकता आहे महाराज. गुरुशिवाय सांगा काय कळणार आहे? करावी तातडी कोणी म्हणले? तुकाराम महाराज म्हणले. आणि तुका म्हणे अशी नचले, कोणतं खरंय? मग इथं करावी तातडी परमार्थी कोण म्हणलं? तुकाराम महाराज. आणि तुका म्हणे अशी नचले कोण म्हणलं? हळूहळू चला कोण म्हणलं? तुकाराम महाराज. आणि करी आईशी धावा धावी कोण म्हणलं? आम्ही वैकुंठवासी कोण म्हणलं? आणि नको वैकुंठीचा वास कोण म्हणलं? ढला ढला. अरे हे शब्दाचं जाळे. शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमणकारम, चित्ताला भ्रम निर्माण करणारे. याच्याकरता गुरु पाहिजे. एका माणसाला तहान लागली, तूप खाल्लेलं आणि समुद्राच्या काठावर होता, पळत होता. काहून? व्याकुळ झालता. कशानं? ताणीनं. मग तहान लागल्यावर काय पेतेत? आणि समुद्रात काय? मग प्याव का नाही? पण त्या पाण्यानं तहान जात नाही. ते पाण्याचं बाष्पीभवन झालं पाहिजे, त्याचे मेघ तयार झाले पाहिजे आणि मेघ ओसरले पाहिजे, मग ते पाणी पिण्यास योग्य. तसं हे संताचे वाक्य हे सागराप्रमाणे आहेत महाराज. ते गुरुमुखातूनच ऐकले. अरे गुरुची गरज नसती तर प्रभू रामचंद्र वशिष्ठाकडे गेले नसते, भगवान कृष्ण सांदीपानी ऋषीकडे गेले नसते. काय गरज होती त्यांना? त्यांच्या नावानं जगाचे दोष जाते, पण तोही शरण श्री वशिष्ठास विठ्ठला. काय ताकद आहे महाराज. आता महाराजांनी रामकथा तुम्ही ऐकली नाही ते? एका एका अक्षरामध्ये महापातकाचं नाश करण्याची ताकद आहे. एक एक अक्षरम पोसा महापातक नाशनम. विठ्ठला. रामकथा म्हणजे साधा ग्रंथ आहे का महाराज? भागवत कथा म्हणजे साधा ग्रंथ आहे का? आता लोकांना ते नाटकं भरपूर केले, सोडून देते. काय काय ते एका ठिकाणी कथा करत महाराज स्टेजून खाली उतरायला तोच लागला ना. पण आता इथं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत आणि शिस्तीत काम कसं आहे. आणि तुम्ही माणसं शिस्तीचे आहेत. कसे तर शिस्तीचे कथाकार कशामुळे आवडले तुम्हाला? तुम्ही शिस्तीचे आहेत काय? कारण तसे कथाकार डिजिटल लोकांना आवडते. कोणत्या लोकांना? डिजिटल कॉमेडी कीर्तनकार. कोणता कीर्तनकार? विनोदाचा बादशाह. अरे कीर्तनकार कुठे विनोदाचा बादशाह असतो का? एक आमच्या भागात होळला भारतानंद स्वामी
ते कोण आलेले आहेत? भारतानंद स्वामी, विद्वान महात्मे आहेत. त्यांनी मला विचारलं, चांगदेव महाराज, मला तुमच्या कीर्तनकाराचं नवल वाटतं. म्हणलो, काय नवल वाटलं स्वामीजी? ते म्हणले, कीर्तनकाराला आठली पदवी तर वेदांताचार्य असावं, मीमांसाचार्य असावं, न्यायाचार्य असावं, रामायणाचार्य, भागवताचार्य, महाभारताचार्य ह्या पदव्या असावं, भक्तिचार्य असावं का विनोदाचार्य असावं. अरे विनोदाचार्य पदवी तमासगिराला असती का कीर्तनकाराला? विठ्ठल पण कलीचा प्रभाव आहे. ऐका, कलीचे असत्याशी रिझले जन, पापा देती. लोक वेदांताचार्याची किंमत करते का विनोदाचार्याची करते? कलीचा महिमा हे. कलीला तांबडं फुटलेलं आहे महाराज. अजून कलीची दुपार व्हायची. तांबडं फुटलं तर इतकं बिघडे. दुपारा काय होतं काय सांगता. म्हणून गुरुची आवश्यकता आहे मला. गुरु जीवनात चांगले मिळाले पाहिजे. आणि ते गुरु याचा समन्वय लावून देत असतात. हे आपले चित्ताला भ्रम करणारे जे प्रमाण आहेत ना, हे कळून मी गुरुवर शेखर महाराज म्हणलो, महाराज हे करावी तातडी, याशीनच एकच काय लावायचं? ते म्हणले, अरे संसार सोडून परमार्थाला लागण्याकरता तातड करा. आणि एकदा परमार्थात आले, गुरु घरी आले, हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. हळूहळू गुरु घरी गेले. संताच्या आता गडबड करू नका. संत सारे संसार मनानं केला पाहिजे आणि परमार्थ संताच्या बुद्धीनं केला पाहिजे. स्वबुद्धीनं करावा याचं नाव संसार, आणि परबुद्धीनं म्हणजे संताच्या बुद्धीनं करावा याचं नाव परमार्थ. विठ्ठला म्हणून पण गुरुही तसे असावे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. ज्याच्या जीवनामध्ये असे गुरु मिळाले, ज्ञानोबरे म्हणतात, तो बाकीच्याला काय किंमत देणारे? अभंगाचे श्री गुरु सारी का, श्री गुरु सारी का, हस्ता पाटी राखा, हस्ता पाटी राखा. श्री गुरु सारी का, श्री गुरु सारी का, हस्ता पाटी राखा, हस्ता पाटी राखा.
इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करी कोण करी कोण करी श्री गुरु सारेका श्री गुरु सारेका हस्ता पाठी असे श्री गुरु ज्याच्या जीवनात मिळाले महाराज. गुरु भरपूर मिळतात महाराज. मंत्र तंत्र उपदेश येते घरोघरी गुरु आहेत आई ती, पण शिष्या ते मेळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने. कोणाला सद्गुरु म्हणता येत नाही. शिष्याला नाथ महाराज म्हणतात सद्गुरु तोची जाण सद्गुरु तोची जाण जो सांगे अपरोक्ष ज्ञान जे सांगे अपरोक्ष ज्ञान देहत्रय निरसून देहत्रया गेलासून परमपदी ठेवी ही सद्गुरु तोची जाण सद्गुरु तोची जाण देहामध्ये ठेवे सद्गुरु तोची जाण सद्गुरु तोची जाण. कोणाला सद्गुरु म्हणायचं नाही. जो सांगे अपरोक्ष ज्ञान. अरे सासू सासऱ्याच्या गप्पा मारणारा त्याला सद्गुरु म्हणते का? शिष्याला तू देव कळून घेणारा याच नाव. पण देव कळण्याकरता तिन्ही देहाचा निराश करणं, पंचकोशाचा निराश करणं आणि त्याला परमपदाला निजपदाला आत्मस्वरूपाशी एकरूप करून देणं हे सद्गुरूचं लक्षण आहे. याला गुरु म्हणायचं. आणि असे जीवनात गुरु मिळाले. महाराज म्हणतात इतराचा लेखा कोण करी. असे गुरु पाठीराखे मिळाल्यानंतर इतराचा लेखा कोण करी. महाराज आमच्या जीवनात हे गुरु मिळाले. कोणते माणसं जरी भेटले तर त्यांच्या पुढे फिके वाटते. काय वाटते? विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज हवा किती मोठ्या मनाची माणसं असते. मी गाथ्याची परीक्षा दिल्यानंतर कुरेकर बाबांना पाणी घेऊन गेलो तर बाबा म्हणले अरे संदीपान महाराजांनी सांगितलं तू गाथा चांगला पाठ केला. म्हणलं हा बाबा. म्हणले मग सांग बरं यज्ञभूताच्या पाळना भेदकारी कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान या अभंगाचा अर्थ सांग बरं. मी म्हणलो बाबा अभंग सोयीचा तर म्हणतोच पण अभंग उलटा म्हणून दाखवतो तुम्हाला. त्याचा नंबर सांगतो. बाबा म्हणले उलटा म्हणून सोयीचाच म्हण पण अर्थ सांग. मी म्हणलो बाबा अर्थ येत नाही मला. महात्म्याची भाषा आहे. कोरेकर बाबा म्हणले अरे तुझा गाथा डोक्यात आहे आणि आमचा गाथा कपाटात आहे. कपाटाला कळण आणि तुझ्या डोक्याला कळण. एक झालं तुला सेवा घडली वाचिक सेवा झाली. ते अभंग तो बरेच वेळेस मुखातून गेले ते वाया जाणार नाही. पण शेखर महाराज सारखा गाथा सांगणारा आता कोणी नाही. तो शेखर महाराजाकडे जाय. कोणी सांगितलं? आणि मी मग शेखर महाराजाकडे गेलो. महाराज म्हणले सांगदे बा अशी मंडळी पुन्हा होणार नाही. कशी? संस्थेसारखी मंडळी नेमाचे माणसं आहेत पण गर्व अजिबात नाही. महाराज एवढे अरे मी पहाटच्या 3ला काकड्याला गेलो. वैकुंठवाशी वैद्य बाबा माझ्या अगोदर तिथं बसलेले काकड्या. पुढं आता आमचं काकडे आडनाव असल्यामुळे आम्ही काकडा घेतच नाही. वैद्य बाबा काकड्याला. मी सुरुवातीला पैठणला रखमाजी महाराज नवले त्यांच्याकडे होतो. पहा कसे अधिकारी लोक महाराज संस्थेचे विद्यार्थी. त्यांनी मला फोन केला. मला वाटलं मोठ्या माणसाचा कशाला फोन येईन आपल्याला. फोन केल्यावर मी आपलं महाराजाच्या ढेकीत बोललो. झोपीतच होतो जरा. म्हटलं कोणतरी नेम घेण्याकरता फोन केलाय. मी म्हणलो बोला देवा. ते म्हणले कोण बोलतं? मी म्हणलो चांगदेव महाराज काकडे बोलतो. मग मी त्यांना म्हणलो तुम्ही कोण बोलता? ते म्हणले मी रखमाजी रामभाऊ नवले बोलतो. मी जरा घाबरून म्हणलो बोला बोला. ते म्हणले
काकडे महाराज मला असं वाटलं होतं कोणी झोपेत राहू द्या पण काकडे काकडा करीत असं पण काकडे तर झोपेतच निघाला महाराज सहज बोललं नाही हे तो तेव्हापासून मी रोज काकडा घेतो अधिकारी माणसं महाराज जीवनामध्ये असे माणसं मिळणं मोठं कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक अरे गुले बाबा असतील वैद्य बाबा असतील माऊलीच्या सोहळ्यात पायी चालायला तयार कीर्तनाला उभेच काकड्याला उभेच ते सेवा हा धारवंट उभेच माणसं पहाटच्या तीनला मी पाहिलं बोधे बाबा कोरेकर बाबा वैद्य बाबा मधात उभे विठ्ठला असे गुरु मिळणं अवघड आहेत महाराज आणि असे जीवनात गुरु मिळाल्यानंतर इतराचा लेखा कोण करी महाराज दृष्टांत देतात अभंगाच्या दुसऱ्या चरण राजा याची टाळी वाजवा कांता काय भीक मागे मनाच्या जोगे सिद्धे पावे एका गरीबाची पोरगी राजानं केली दुर्बळाची कन्या समर्थान केली अवदाशाने माली मुलगी राजानं केली भिकाऱ्याची मुलगी होती भीक मागत होती पण आता राजाची बायको झाली आता भीक मागन
एकदा आमच्या भागात रंगनाथ महाराज प्रभणी करायला एका माणसानं प्रश्न विचारला. हवा संस्थेमध्ये शांताराम गुरुजी होते आणि साधक आश्रमामध्ये रंगनाथ गुरुजी होते, दोही विद्वान होते म्हणा. शांताराम गुरुजी किती विद्वान होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही त्यांचे ग्रंथ हे पाहते, घोले बाबानं ग्रंथ काढलेले आहेत, त्या ग्रंथाहून कळत हे माणसं किती विद्वान होते. विठ्ठल रंगनाथ गुरुजीला एका माणसाने विचारलं, गुरुजी संताची संगती केल्यावर काय होतं? ते हजर जबाबी होते. संताची संगती केल्यावर काय होतं त्याचा प्रश्न संपतो का नाही. लगेच ते म्हणले, भाटाची पोरगी जागीरदार द्यायला काय होतं? काय प्रश्न विचारला? संताची संगती केल्यावर काय होतं असं म्हणल्याबरोबर गुरुजी म्हटले, भटाची पोरगी जागीरदार द्यायला काय होतं? ती जागीरदारी नव्हती. काय होती? हवा भाऊ गरीब राहील, बहीण गरीब राहील, बाप गरीब राहील, पण नवरा श्रीमंत म्हणलं की बायको आपोआप श्रीमंत. आता प्रत्येकात शिक्षकाच्या मंडळी शिक्षक नसतात, असत्या का? मास्तरीन बाई म्हणते का नाही, त्याने का अभ्यास केला? महाराजाच्या बायकोला आळंदीत हे राहिली आणि ती आपोआपच महाराजी. राजाची बायको झाली, आता कशाला भीक मागे? आधी मागत होती, राज याची कांता काय भीक मागे. अरे ज्याच्यावर गुरुची कृपा झाली आता तो विषयाच्या दारात भीक मागणार नाही. टाकिली पात्र जोडी धर्म अधर्म आशा, टाकिली पात्र जोडी धर्म आशा, बोलाळ चुकविला कुणाचा वळसा, आन मागे भिक आता हाती झाला भरवसा. तेने पुरविली इच्छा सुखे मी निजलोगा, रोटी देते त्रिकुट शिखरी गा, दान मिळे सुखे मी निजलोगा, योगी झालो मी देते सुखे मी निजलोगा, योगी झालो मी देते. अरे गुरु कृपा झाली, जीवनमुक्त अवस्था. आणि हा जो आंधळा आहे ना, हा जीवन मुक्तातला आंधळा आहे. आमचे वैकुंठवासी नथुसिंगभाऊ होते पाय. नथुसिंगभाऊ सांगायचे, बद्धातला आंधळा वेगळा, मुमुक्षूतला आंधळा वेगळा आणि मुक्तातला आंधळा वेगळा. नथुसिंग महाराज म्हणायचे, बद्धातला आंधळा, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जेही नाही हरी ओळखिला. हे बद्धातले बैसोनी खोळी सुख गरबी राही, हा मुमुक्षूतला आंधळा. आणि सहज मी आंधळा का, हा मुक्तातला आंधळा. विठ्ठला आणि गुरु कृपेनं जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. तुका म्हणे मुक्ती, मग आता भीक मागायची गरज नाही राहिली. जशी राजाची पत्नी राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे. अरे ज्याच्यावर गुरु कृपा झाली आणि देवाची प्राप्ती झाली, विठोबाचे राज्य आम्हा, त्याला भीक मागायची काय गरज आहे? ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची अपरी काय सांगू. विठ्ठला दुसरा दृष्टांत दिला, म्हणले जो कल्पतरूच्या झाडाखाली बसला तो आता कशाला, काय त्याला कमी? अभंगाच्या तिसऱ्याच्या, कल्पतरू तळवाटी जो कोणी बैठला, कल्पतरू तळवाटी जो कोणी
जो कोणी बाई चला कल्पतरू तळवटी जो कोणी बाई चला कल्पतरू जो कोणी बाई चला कायमुने त्याला सांगा जोती कायमुने त्याला सांगा जोती गुरु तारिका आता पाठीराखा गुरु तारिका आता पाठीराखा मानू त्याला सागे जोजी मानू त्याला सागे जोजी श्री गुरु सारिका सपाटी राखा श्री गुरु सारिका माझ्या आता बरंचसं चिंतन आहे पण आपला टाइम संपत आला पुढेही बहुत करणे आहे अजून नारळ द्यायचं राहिलं पुढच्या कथेचं कोणी उठायचं नाही संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू आणि 2 मिनिटांमध्ये राहिलेल्या 2 चरणाचा भाव सांगून आपली सेवा समाप्त करू फक्त कोणी उठायचं नाही प्रेमानं सगळे जणांना भजन करायचं विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी 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 रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी कल्पतरू असं झाड आहे मला कल्पिलेलं देणारं याचं नाव कल्पतरू चिंतेलेलं देणारं याचं नाव चिंतामणी आणि कामना केलेली देणारं याचं नाव कामधेनू कल्पतरू खाली फळे येती मागितली तसे श्री गुरु कल्पतरू येत महाराज विठ्ठल 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 कल्पतरू थोडक्यात चिंतन करायचं आपल्याला कल्पतरू अरे हे कल्पतरू झाड आहेत पण त्या झाडाखाली तुम्ही चांगलं मागितलं तरी मिळतं आणि वाईट मागितलं तरी मिळतं काही मागा जुने कीर्तनकार द्रष्टांत सांगायचे एक वैशाखाचा महिना होता एक गरीब माणूस लाकडाची मोळी तोडली आणि घराकडे निघाला विकल्यानंतर धान्य आणायचं मग जेवायचं पण वैशाख महिना आहे तहान लागली
गार सावली म्हणून झाडाखाली बसला. तो म्हणला किती गार सावली, जर गार पाणी असतं तर किती आनंद वाटला असता. लगेच गार पाणी आलं. मग पाणी प्यायला त्याला बरं बस बस करावं का नाही. तो म्हणला जर खाला चांगलं चुंगलं असतं तर लगेच पंचपक्वान्नाचं ताट आलं. बरं ताट दिले, जेवण केलं निघावं का नाही. ते म्हणलं आता जेवण भरपूर झालं, इथं नरम बिछाना असतात, लगेच बिछाना तयार झाला. मग बिछाण्यावर झोपावं का नाही. सगळं आलं. ते मला जे मागितलं ते आलं. झोपल्यावर झोपावं का नाही. ते मला इथं भूत गीत तर नाही. लगे भूत आलं. खात विठ्ठल 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 विठ्ठल. का चांगलं मागितलेलं येतं. पण संत श्री गुरु आशे कल्प चला कल्प तरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. चालते बोलते कल्पतरू म्हणजे संत आहेत. श्री गुरु म्हणजे चला कल्पतरूचे आरव. अरे तो एक कल्पतरू, हे कल्पतरूचे उद्यान आहेत. चिंतामणी एक खडा आहे, पण हे चिंतामणीचे गाव आहेत. आणि हे असे कल्पतरू आहेत की शिष्याला म्हणणार की बाबा वाईट मार्गाला जाऊ नको, नका जाऊ आडराणी, असा तो कल्पतरू सांगत नाही. संत कल्पतरू श्री गुरु कल्पतरू सांगतात की नका जाऊ आडराणे, ऐशे गरजती पुराणे. जर करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, असं तो कल्पतरू सांगत नाही. म्हणून श्री गुरुला कल्पतरू म्हणलेले. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला काय कशाची कमी, त्याला कशाची कमी नाही. मग ज्याच्या जीवनात असे सद्गुरु श्रीगुरु मिळाले त्याला इतराची काय किंमत आहे. श्रीगुरु सारेखा असता पाठी राखा इतराचा लेखा. आणि ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला असे गुरु मिळाले ज्यांचं नाव निवृत्ती, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणीव निवृत्तीची. आणि त्यांच्या कृपेनं माझा उद्धार झाला. अभंगाच्या ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो. टाळी टाळी वाजवा. ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारेगा पाठी राखा, श्री गुरु सारेगा पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा, इतरांचा लेखा, इतरांचा लेखा कोण करी.
इतरांचा लेखा कोण करे म्हणा बाबा थोडं 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 बाबा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी पाठी राखा रे गुरु सारे कास्ता पाठी राखा रे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानोबरा म्हणतात माझा उद्धार जर झाला असेल तर माझ्या निवृत्तीनाथाची कृपा झाली. निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु अलंकापुरी स्थापिले दिधला विठ्ठल उच्चारू. निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु. निवृत्तीनाथानं ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधना सान काही. माझा निश्चित उद्धार जर झाला असेल तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. ज्ञानेश्वर राजमा